आपण आज बघणार आहोत की झाऱ्याच्या साह्याने फुलवाती कशा बनवायच्या। तर मैत्रिणींनो बघा, आता गौरी गणपतीचे दिवस आलेले आहेत। आपल्याला फुलवाती, साध्या वाती भरपूर लागतात मैत्रिणींनो, कारण 10 दिवस आपल्याला गणपतीची, गौरीची पूजा अर्चा करावीच लागते। त्यामुळे वाती भरपूर लागतात मैत्रिणींनो। परत दिवाळी दसऱ्याला पण भरपूर फुलवाती, साध्या वाती लागतात। अशा पद्धतीने तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस करू शकता। कापूस पिंजून घ्यायचा आहे आणि ताटलीसारखा आपल्याला गोल असा करून घ्यायचा आहे। नंतर दोन्ही साईडने आपल्याला मुडपून घ्यायचं आहे आणि नंतर तिसऱ्या साईडने आपल्याला छोट्या छोट्या आपण जे वात बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि चारी बाजूनी आपल्याला गोल करून अशा पद्धतीने वातीसारखं पुढं करून घ्यायचं आहे। आणि आता बघा पुढची प्रोसेस सांगणार आहे। आता जो झारा आहे, झाराच्या मागच्या साईडची जी गोलाई आहे त्या गोलाईमध्ये आपल्याला फुलवात घालून घ्यायची आहे। ही कशासाठी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या फुलवातीच्या वाती एकसारख्या दिसल्या पाहिजेत। एक कमी एक जास्त असली म्हणजे फुलवाती चांगल्या दिसत नाहीत मैत्रिणींनो। त्यासाठी आपल्याला झाऱ्याचा वापर करायचा आहे। झाऱ्यातून ही फुलवात आपण घातली की आपल्या वातीची लांबी जी आहे ती वाढणार आहे आणि एकसारख्या फुलवाती खूप सुंदर छान दिसणार आहे। तर बघू शकता किती सुंदर आपली फुलवात फुलासारखी झालेली आहे। किती सुंदर छान एकसारखी सगळीकडून एकसारखा आकार आलेला आहे। थोडंसं दूध आपल्याला वरती टोकाला लावायचं आहे। दुधामध्ये का नाही फुलवाती खूप छान सुंदर आणि सुरेख दिसतात। बघू शकता, आता दुसरी पण दाखवते। अशा पद्धतीने कापूस व्यवस्थित पिंजून घ्या मैत्रिणींनो। कापूस पिंजला तरच आपल्या वाती छान आणि सुंदर होणार आहेत। अशा पद्धतीने पूर्णपणे कापूस पिंजून घ्या आणि ताटलीसारखा आकार गोल असा करा। छोटी छोटी ताटली कशी असते त्या ताटलीप्रमाणे गोल असा आकार करा आणि नंतर बघा, आता मी स्टेप बाय स्टेप सांगते। अशा पद्धतीने केल्या तर तुमच्या वाती खूप छान होणार आहेत। एका साईडने मुडपा, दुसऱ्या साईडने मुडपून घ्या। आता तिसऱ्या साईडने मुडपायचं नाही, तिसऱ्या साईडने फक्त आपल्याला गोल असं वातीसारखं करून घ्यायचं आहे। छोटंसं वरती असं पिळा घालायचा आहे। अशा पद्धतीने बघा चौ बाजू घ्यायच्या आहेत आणि चौ बाजू घेऊन आपल्याला वरती वात अशी काढायची आहे, वरती वातीसारखं करायचं आहे। बघू शकता, आता मी झारा घेणार आहे आणि झाऱ्याचा जो मागचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही फुलवात घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही झाऱ्याच्या खालून अशी फुलवात काढून घ्या आणि दूध लावा थोडंसं की जेणेकरून आपल्या वातीची लांबी एकसारखी सुंदर होणार आहे की दिसतानाही छान होणार आहेत मैत्रिणींनो। ज्या वेळेस तुम्हाला वेळ असते त्यावेळेस अशा फुलवाती बनवून ठेवा। तुम्हाला मी साध्याही वाती सांगितलेत रांगोळीच्या साह्याने, व्हिडिओ तोही तुम्ही बघू शकता। रांगोळीच्या साह्याने साधी वातीही खूप छान होतात। तर बघू शकता किती सुंदर आपली ही दुसरी ही फुलवात झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही फुलवाती बनवू शकता मैत्रिणींनो। तर बघू शकता किती सुंदर आणि छान आपल्या फुलवाती बनलेल्या आहेत। अशा तुम्ही एकसारख्या फुलवाती घेऊन बनवू शकता, खूप सुंदर अशा होतात। तर बघू शकता आता किती फुलवाती माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत। साध्या वातीही मी रांगोळीच्या साह्याने बनवलेल्या आहेत आणि आपल्याला एक झारा लागणार आहे आणि झाऱ्याच्या साह्याने आपल्याला वातीचं टोक हे लांबीनं मोठं होणार आहे, त्यासाठी झाऱ्याचा वापर करायचा आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।